नमस्कार शेतकरी बंधूंनो, एलबी ॲग्रो अँड बायो फर्टिलायझर कंपनीचे रिझल्ट आतापर्यंत शेकडो लोकांचे अनुभव तुम्ही आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून पाहिलेले आहेत। आता या ठिकाणी आपले मित्र एक योगेश भाऊ म्हणून यांच्याकडे यावर्षी एलबी ॲग्रो अँड बायो फर्टिलायझर कंपनीचे त्यांनी काही प्रोडक्ट वापरलेले आहे। नवे इथे त्यांनी पूर्ण ट्रीटमेंटच केलेलं आहे आणि त्यांना तो काय फायदा झाला हे पाहण्यासाठी आपण महाराष्ट्रातून एमपी मध्ये यांचा भाग पाहण्याकरता आज या ठिकाणी आलेलो आहोत। तर त्यांचा परिचय करून त्यांना काय फायदा झाला किंवा नाही झाला ते आपण आता ऐकून घेणार आहोत। दादा नमस्कार, मला तुमचा अगोदर पूर्ण परिचय सांगा मोठ्या आवाजात। माझे नाव योगेश सुदाम बडगुजर, राहणार खेत्या, तालुका पानशिमल, जिल्हा बडवानी, मध्य प्रदेश। बरं, यावर्षी तुम्ही इथे किती लागवड केली केळीच्या बागाची? इथे दादा आम्ही 6000ची लागवड केली यावर्षी। बरं, इथे ही रोपं लावलेली आहेत की नाही फोडं लावलेली आहेत, पण लोक अजून पण रोपं समजतात। अजून लोकांना असं वाटतं रोपं लावलेली। ओके, पुढं असूनही रोपासारखा बाग दिसतोय। बरं, तर आता तुम्ही राहता इकडे बडवानी जिल्ह्यामध्ये हो, बडवानी, आणि एलबी ॲग्रो ही जळगाव जिल्ह्यामध्ये आहे। जळगाव जिल्हा। तुमचं आणि आपलं डिस्टन्स कंपनीचं आणि तुमचं जवळजवळ 200 किलोमीटरच्या वरती डिस्टन्स आहे। मग तुम्हाला एवढ्या लांब परिचय कसा झाला? ते आपले मामा गजानन नागो पाटील, राहणार भोकर, मामाने त्यांनी केली होती ट्रीटमेंट, कधी घेतली होती, त्यांना चांगले रिझल्ट आले। त्याप्रमाणे त्यांनी मला सांगितलं, मी पण दादा यांच्या लिक्विड वगैरे वापरलं। बरं, काय पर खोडानं इथं ट्रीटमेंट केले आपण? 9 रुपये पर खोडानं आपण ट्रीटमेंट इथं केलेलं आहे एलबी ॲग्रोचं। बरं, जे 9 रुपये पर खोडानं म्हणजे तुमचं म्हणजे 9×5 45,000 रुपयाचं तुम्ही मटेरियल घेतलं। म्हणजे तुम्ही 45,000 रुपये खर्च केले, त्याचा काय फायदा तुम्हाला वाटतोय का? भरपूर फायदा वाटतो त्याचा, भरपूर वाटतोय। झाडांची वाढ, बरं, मालची जागा, आता हा वादा कसा वाटतोय तुम्हाला? एकदम छान वादा, छान आहे। यातला आता मला वाटतं इकडच्या साईडचा माल काही काटला गेला, तो इकडच्या काटला गेला, इकडच्या बाजू। बरं, काय भाव दिला मला आता? आपण 1001 रुपये दिला होता, आता सुरुवात केली। 1001 रुपयाच्या भावानं तुम्ही माल दिला। दिला। बरं, आता हा जो माल ज्या व्यापाऱ्यांनी कापला त्याचं काय मत पडलं या बागाच्या क्वालिटी बद्दल? क्वालिटी बद्दल पण बागाबद्दल पण भरपूर छान बरं मत पडलं त्याचं। म्हणजे क्वालिटी चांगली असं म्हणणं आहे? क्वालिटी बी चांगली, वादा पण चांगला आहे। बरं, आणि किसान समृद्धी योजना म्हणून आपण एक योजना यावर्षी संपूर्ण भारतभरासाठी लॉन्च करतोय किंवा शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा आपण सांगतोय। तर या योजनेचं स्वरूप मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं। एक ऍप्लिकेशन असतं आपलं, ते आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला डाउनलोड करायला सांगायचं आहे। तुम्ही त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक तुम्ही काय सांगाल तुमचा अनुभव? माझा अनुभव तर एकदम छान राहिला, बाकी शेतकऱ्यांना पण घ्यायला पाहिजे, ट्रीटमेंट एकदा करून पाहायला पाहिजे। बरं, अनुभव एकदम छान राहिला, माल वगैरे वादा वगैरे एकदम मस्त बनलाय। बरं, अगदी म्हणजे तुम्हाला थोडक्यात समाधान आहे। बरं, आता मला सांगा, या झाल्या सगळ्या आपल्या बागाबद्दलच्या चर्चा। आता इथून पुढे जी तुम्ही केळी करणार आहेत याला तुम्हाला एलबी ॲग्रोचं ट्रीटमेंट करायला आवडेल का? मग 101% आवडेल आपल्याला। 101% आवडेल। म्हणजे तुम्ही आता इथून पुढे ट्रीटमेंट करणारच आहोत आपण। बरोबर, याचाच अर्थ तुम्हाला फायदा झाला म्हणून तुम्ही परत करणार, हरकत नाही। एकदा आपण मामांना धन्यवाद म्हणूया, कारण त्यांनी परिचय करून दिला, बरोबर आहे का? आणि म्हणूनच आपण या ठिकाणी ट्रीटमेंट करू शकलो आणि तुम्हाला त्याचा फायदा घेता आला। तुम्ही आम्हाला सेवेची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।